नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या अशा केस गळतीवर 48 उपयुक्त टिप्स घेऊन आले आहे। पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। नंबर 1, केस काळेभोर आणि सिल्की करण्यासाठी एका वाटीत पाणी, अर्धा लिंबू पिळून त्यात आवळ्याचे चूर्ण मिसळा। या लिंबू आवळा पाण्याने रोज केस धुतल्यास केस काळे होऊ लागतात, तसेच सिल्कीही होण्यास मदत होते। नंबर 2, कावीळ झाली असेल तर आले, त्रिफळा आणि गूळ हे समप्रमाणात घेऊन बारीक करावे व पाण्याबरोबर घ्यावी, याने कावीळ नियंत्रणात येतो। नंबर 3, उन्हाळ्यात चक्कर येत असल्यास, घाबरल्यासारखे वाटत असल्यास आवळ्याचे सरबत प्यावे। नंबर 4, पिकलेली केळी घरात असेल तर फेकून न देता ती मॅश करून केसांना लावल्यास केस सिल्की आणि शायनी दिसतात। नंबर 5, रवा मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे। याचं कारण म्हणजे रवा मॅग्नेशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहे, जे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करतात। नंबर 6, गाजराचा रस, मीठ आणि मध मिसळून पिल्याने झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते। नंबर 7, केसाला तेलाने मालिश केल्यानंतर लगेच केस विंचरू नये, त्यामुळे केस तुटतात। नंबर 8, केस काळे घनदाट करण्यासाठी सीताफळाचे पाने व पेरूचे पाने समप्रमाणामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे मिश्रण केसांना लावावे व 2 ते 3 तासानंतर थंड पाण्याने केस धुवावेत। नंबर 9, केसांना कांगवा करण्यासाठी मोत्या दातांचा कांगवा वापर करावा। नंबर 10, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बालायम करा, म्हणजे दोन्ही हातांच्या बोटाचे एकमेकांवरती घासल्याने बालायम केल्याने केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होतो, तसेच केस वाढण्यास व घनदाट होण्यास मदत होते, तसेच केस काळे सुद्धा होतात। नंबर 11, केसांचा हेअर मास्क बनवण्यासाठी कोरफडीचा गर काढून तो मिक्सरमधून काढून केसांना लावल्याने केस चमकदार, शायनी बनतात, तसेच सिल्की होतात व केस गळती कमी होते, तसेच केसांची ग्रोथ वाढते। नंबर 12, पार्लरमध्ये जाऊन 1000 रुपयांचं फेशियल करण्यापेक्षा त्यामध्येच घरच्या घरी फेशियल कसे करायचे ते मी सांगते। तर तुम्ही मसूर डाळीमध्ये हळद तसेच बदाम टाकून ते दळून आणा। तो मास्क आठवड्यातून 2 वेळेस चेहऱ्यावर लावल्यावर चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाते। नंबर 13, 2 चमचे तांदूळ तसेच 1 चमचा मेथी रात्री पाण्यामध्ये भिजत घाला व सकाळी उठल्यानंतर थोडेसे पाण्यामध्ये उकळून घ्या। उकळून घेतल्यानंतर मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट बनवा व ती केसांना लावा। केसांना लावल्यानंतर अर्धा तास ठेवा। अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवून काढा। केस धुतल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सिल्की दिसतील, तसेच केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होईल। नंबर 14, नारळाचे पाणी केसांना लावल्याने केसांची ग्रोथ होण्यास मदत होते, तसेच सिल्की होतात। नंबर 15, चेहऱ्यावरती पॅक म्हणून तुम्ही बेसन पीठ तसेच त्यामध्ये चिमूटभर हळद टाका व त्याचा पॅक बनवून चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा सुंदर दिसतो। नंबर 16, तुमची त्वचा खूप ड्राय असेल तर दररोज रात्री दुधावरची साय चेहऱ्याला लावून झोपावे, तुमची त्वचा मॉइश्चर होईल। नंबर 17, मोकळ्या वेळेमध्ये बटाट्याची किंवा काकडीचे गोल चकत्या करून डोळ्यावरती ठेवल्याने डोळ्यातील हीट कमी होण्यास मदत होते। नंबर 18, मोकळ्या वेळेमध्ये डोळ्याखालील काळे वर्तुळे झाले असतील तर मोकळ्या वेळेत तुम्ही डोळ्यावरती कापसाचे बोळे किंवा गुलाबजल पाणी टाकून किंवा बटाट्याच्या चकत्या करून डोळ्यावरती ठेवू शकता। नंबर 19, जर तुम्हाला पित्त झाले असेल तर रोज सकाळी आमुषापोटी कडुलिंबाची कोवळी पाने चावून खावीत, त्याने तुमचे पित्त कमी होण्यास मदत होते। नंबर 20, जर तुमचे नाक जाम झाले असेल, सर्दी होणार असेल, घसा खवखवत असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर बारीक करा आणि त्यामध्ये विलायची थोडीशी कुटून दोन्ही मिक्स करा व कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून थोड्या वेळाने त्याचा वास घ्या, तुमची सर्दी लवकर कमी होण्यास मदत होईल। नंबर 21, हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे हे उन्हात वाळवून डब्यात भरून ठेवावे। पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात। पावसाळ्यात डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात, डाळीचे पीठ चांगले दळून मिळत नाही, शेंगदाणे कडक भाजत नाही, पावसाळ्यात ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य होत नाही। नंबर 22, अद्रक, आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस ताजे वापरता येते। कुंडी कोरडी पडली की थोडे पाणी घालावे, म्हणजे अद्रकीला ओल राहते व छान होते। नंबर 23, डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका, म्हणजे पराठे जास्त पौष्टिक होतील व चविष्ट लागतील। नंबर 24, लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते, मात्र लसूण लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा। त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून हलवा, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील।
नंबर 25. भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात 1 चमचा बेसन पीठ टाका, त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वाद येईल. नंबर 26. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं खिसणीवर खिसावी, रस छान निघतो. नंबर 27. आळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात. नंबर 28. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर साठवून ठेवाव्यात. पदार्थ गार्निश करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. नंबर 29. मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, कडू लागणार नाही. नंबर 30. तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात पांढरा शुभ्र होतो. नंबर 31. पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला छान सुगंध प्राप्त होतो. नंबर 32. सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतात. नंबर 33. रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचं कीस मिक्सरला बारीक करून रश्शामध्ये घालावा, भाजी दाटसर होते. नंबर 34. कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, भाजी चविष्ट होते, शक्यतो वाफेवरच शिजवावी. नंबर 35. भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. नंबर 36. हाताला किंवा पाट्यावर वंटीला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा किंवा कोथिंबिरीच्या काड्या चोळाव्यात. नंबर 37. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा, पुऱ्या खुसखुशीत बनतात. नंबर 38. मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा. नंबर 39. अंडे उकडण्यापूर्वी पिण्याने त्याच्या कवचावर अगदी लहानसे छिद्र करा, उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येते. नंबर 40. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. नंबर 41. आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता व खिसता येते. नंबर 42. फुलकोबीमध्ये आळ्या असतील तर एका पातेल्यामध्ये त्याचे तुकडे छोटे छोटे करून टाका व 1 चमचा हळद मिक्स करा. गरम पाण्यात फुलकोबी 5 मिनिटे बुडवून ठेवा आणि त्यानंतर गॅस बंद करा. कोबी बाहेर काढा व त्यातील वर आलेले जंत बाहेर येतील आणि तुम्ही ती भाजी परत स्वच्छ पाण्याने धुवून ती भाजी फोडणीस टाका. नंबर 43. केसात खूप कोंडा झाला असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना लावा, मुळामध्ये लावा, अर्ध्या तासाने डोके धुवा, यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा कमी होतो. नंबर 44. टोमॅटो सूप पिल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे टोमॅटो सूप आवश्यक घ्यावा. नंबर 45. ज्या महिलांचे बाळंतपणानंतर वजन वाढले असेल तर त्याने नियमित व्यायाम चालू करावा आणि आहारात डाएट नेहमीच घ्यावा आणि ग्रीन टी घ्यायला सुरुवात करावी आणि तुमचे वजन लगेच हळूहळू कमी होत नाही, परंतु हळूहळू वजन कमी व्हायला लागते. नंबर 46. कोरडे त्वचेचे पोषण करण्यासाठी नारळाचे दूध उपयोगी ठरते. कोरडेपणामुळे त्वचा काळवंडलेली निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते, तेव्हा नारळाच्या दुधाने चेहरा पुसावा. नंबर 47. पुदिन्यामध्ये बरेच औषधी गुण असतात आणि साधारणपणे प्रत्येक व्यंजनात याचा वापर केला जातो. बऱ्याच वर्षांपासून सौंदर्य उत्पादनामध्ये पुदिन्याचा वापर चांगल्या प्रकारे केला जातो. नंबर 48. हाताला किंवा पाट्यावर वाटायला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यात कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व नवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.